नमस्कार, तुम्ही पाहत आहात दखल न्यूज. प्रशासकीय खुर्चीवर बसलेली माणसं जेव्हा लोकसेवक न राहता भ्रष्टाचारांचे प्रायव्हेट बॉडीगार्ड बनतात, तेव्हा लोकशाहीचा श्वास गुदमरायला लागतो. बुलढाणा जिल्हा परिषदेत सध्या असंच काहीसं संतापजनक चित्र पाहायला मिळतंय. धाड ग्रामपंचायतीमधील शासकीय कागदपत्र लंपास करणाऱ्या एका भ्रष्ट ग्रामसेवकाला वाचवण्यासाठी चक्क जिल्हा परिषदेच्या बड्या अधिकाऱ्यांनी फिल्डिंग लावली आहे. नियम धाब्यावर बसवून गुन्हेगाराला वाचवण्याचा हा अर्थपूर्ण चमत्कार नेमका काय आहे, पाहूयात यावर आमचा हा विशेष रिपोर्ट. सविस्तर बातमी. रेकॉर्ड गायब की घोटाळा दडवण्यासाठी चोरी? बुलढाणा जिल्हा परिषद पंचायत राज आता गुंडराजमध्ये रूपांतरित झाले आहे की काय, असा जळजळीत सवाल सध्या विचारला जात आहे. धाड ग्रामपंचायतीचे माजी ग्रामसेवक रवींद्र बोबडे यांनी पदोन्नती घेताना ग्रामपंचायतीच्या महत्त्वाच्या फाईल्स चोरल्या किंवा नष्ट केल्याचा गंभीर आरोप आहे. महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम 2005च्या कलम 4, 5 आणि 9 नुसार शासकीय कागदपत्रे गहाळ करणे हा अजामीनपात्र गुन्ह्यासारखाच गंभीर प्रकार आहे. मात्र या चोराला बेड्या ठोकण्याऐवजी जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी त्यांच्या पायाशी लोळण घेत असल्याचे दिसत आहे. रात्रीतून झालेला तो अर्थपूर्ण चमत्कार. मिळालेल्या माहितीनुसार 28 एप्रिल रोजी पंचायत विभागाचे लिपिक पी चव्हाण यांनी गुन्हे दाखल करण्याचे आदेशाचे पत्र काढले होते. पण अवघ्या 24 तासांत हे आदेश थंडबस्त्यात गेले. या एका रात्रीत नक्की कोणता अर्थपूर्ण चमत्कार झाला? उपमुख्य कार्यकारी अधिकारी भारसाकळे यांनी कोणत्या अधिकारात कायद्याची अंमलबजावणी थांबवली? साखरे यांची ही बॅटिंग नेमकी गुन्हेगारासाठी आहे की स्वतःच्या हिश्श्यासाठी, असा सवाल आता जनता विचारत आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे मौन कशासाठी? मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात साहेब, तुमच्या नाकाखाली जिल्हा परिषदेची अब्रू लिलावात काढली जात असताना तुम्ही गप्प का? अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समितीने आता प्रशासनाला थेट जाब विचारला आहे. अंतिम इशारा, आता लढा रस्त्यावर. जर येत्या काही दिवसांत दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित केले नाही, तर अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा तक्रारदार झाकीर मिर्झा यांनी दिला आहे. शासकीय नियमांची पायमल्ली करणाऱ्या अधिकाऱ्यांना शासन निर्णय काय असतो हे आता रस्त्यावर उतरून शिकवू. गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांचे मुखवटे आता जनताच फाडेल. झाकीर मिर्झा, तक्रारदार. अँकर आउट्रो. प्रशासनात बसलेले हे पांढरपेशी अधिकारी भ्रष्टाचारांचे कवच बनणार असतील तर सामान्य माणसाने दाद कोणाकडे मागायची? दखल न्यूज या प्रकरणाचा पाठपुरावा करत राहील. पाहत रहा निष्पक्ष आणि निर्भीड दखल न्यूज.